नमस्कार, मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी पाहणार आहोत। अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। सर्वात अगोदर हा जो पानांचा मागच्या साईडचा शिरांचा भाग आहे तो लाटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा, त्यामुळे रोल व्यवस्थित बनवता येतो। आता पानांना लावण्यासाठी पीठ तयार करून घेऊयात। इथे मी 2 कप बेसन पीठ घेऊन त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकले, त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद व काही लसणाच्या पाकळ्या व जिरं ठेचून घेतले, त्याचा ठेचा यामध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ व थोडासा गूळ यामध्ये टाकून सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। साधारण अर्धा तास अगोदर थोडीशी चिंच मी पाण्यात भिजत ठेवली होती। या चिंचेचा कोळ देखील आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे व आवश्यकतेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे। इतपत घट्टसर असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे। त्यानंतर अळूचं पान अशा प्रकारे उलटं ठेवून हे तयार पीठ या पूर्ण पानावरती लावून घ्यायचं। सेम प्रोसेस रिपीट करून साधारण 4 ते 5 पानं अशी एकावर एक ठेवून त्यांना पीठ लावून घ्यायचं। इथे मी 4 पानं एकावर एक ठेवून त्यांना पीठ लावून घेतलंय। आता रोल तयार करताना अगोदर दोन्ही साईडच्या कडा फोल्ड करून घ्यायच्या, म्हणजे आतल्या साईडने आपण जे पीठ लावलंय ते बाहेर येणार नाही व त्यानंतर वरच्या साईडने रोल तयार करायला सुरुवात करायची। सर्वात शेवटी रोल सुटू नये म्हणून त्याच्या एंड्सला अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घ्यायचं। इथे आपला पहिला अळूवडीचा रोल तयार झालाय। एका चाळणीला तेल लावून यामध्ये हा रोल ठेवून घ्यायचा। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या तयार करून घ्यायच्या। आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून ही वड्यांची चाळणी त्यावरती मांडून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून साधारण 20 मिनिटं या वड्या वाफवून घ्यायच्या। 20 मिनिटं झालेली आहेत व इथे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत। आता हे वड्यांचे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचे। इथे मी सर्व वड्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या आहेत। आता या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की या एक एक करून वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या। मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत अशा या अळूच्या वड्या तळून घ्यायच्या। सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेल्या सर्व वड्या तळून घ्यायच्या। इथे आपली कुरकुरीत अशी अळूवडी खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।